नमस्कार. वैद्य पंचानन गंगाधर शास्त्री गुणे लिखित आयुर्वेदीय चिकित्सा प्रबोध या ग्रंथाच्या अभिवाचनामध्ये आपलं स्वागत आहे. प्रकरण 6 चाललेलं आहे आपलं. आयुर्वेदाने प्रतिपादिलेली चिकित्सा तत्वे आणि त्याचा दुसरा भाग आपण आज वाचणार आहोत. आपापल्या स्थानात दोष प्रकोपित झाल्यास त्यास स्थानीन दोष म्हणतात. स्वस्थानापेक्षा इतरच ते प्रकोपित झाल्यास त्यांना आगंतू म्हणतात. वायू पित्तस्थानगत आगंतू होय. पित्ताची स्थाने नाभी, आमाशय, लसिका, रुधिर वगैरे यात वायूच्या योगाने शूल, स्पंद इत्यादी उत्पन्न झाल्यास तेथे पित्त दोषाची चिकित्सा करावी. वातदोषाची चिकित्सा सफल होत नाही. लसिका, रुधिर व स्रोतसे येथे विवक्षित आहेत. कफाचे स्थान उर, त्यात दाहादी पित्त लक्षणे झाली असता कफाची चिकित्सा करावी. याप्रमाणे इतरही लक्षणांचा विचार करून स्थानीन चिकित्सा करणे हा एक क्रियाविभाग होय. यानंतरची अवस्था स्थानसंश्रयाची होय. प्रकोपित झालेले दोष त्या त्या स्थानात जातात, तेथे स्थिर होऊन व्याधी उत्पन्न करतात. हा स्थानसंश्रय होय. उदरसन्निविष्ट दोषांपासून गुल्म, विद्रधी, जलोदर, अग्निसाद, आनाह, विषुचिका, अतिसार वगैरे रोग उत्पन्न होतात. बस्तिगत दोषांपासून प्रमेह, अश्मरी, मूत्राघात, मूत्रकृच्र वगैरे मूत्रदोषज रोग. वृषणगतापासून अंडवृद्धी, शिश्नगतापासून निरुद्ध प्रकश, उपदंश, शुकदोष. गुदगत दोषांपासून भगंदर, अर्श वगैरे. ऊर्ध्वजत्रुगत दोषांपासून ऊर्ध्वज रोग. त्वक मांस शोणितस्थ दोषांपासून क्षुद्र रोग, कुष्ठ, विसर्प हे रोग. मेदोगत दोषांपासून ग्रंथी, अपची, अर्बुद, गलगंड, अलजी वगैरे रोग. अस्थिगत दोषांपासून विद्रधी वगैरे. पादगत दोषांपासून श्लीपद, वातरक्त, वातकंटक वगैरे रोग. सर्वांगगत दोषांच्या योगाने ज्वर, सर्वांग रोग वगैरे रोग उत्पन्न होतात. स्थानसंश्रयाने पूर्वरूपे उत्पन्न होतात. ती प्रत्येक रोगांच्या निदानात स्वतंत्र सांगितलीच आहेत. यात दोष आणि दोषदृश्य संयोग यांचा विचार करून दोहोंची चिकित्सा करावी लागते. स्थानीन दोषांची चिकित्सा करून आगंत दोष जिंकावा किंवा आगंत दोषांची चिकित्सा करून स्थानीन दोष जिंकावा. संसर्ग आणि सन्निपातात जो दोष बलवान असेल तो चिकित्सावा. इतर दोषांना अविरोधी असा चिकित्सा क्रम असावा. दोष स्थानीन असो किंवा आगंतुक असो, बलवान दोष प्रथम जिंकावा. कारण बलवान दोषांचा भयंकर त्रास असतो. त्याचा त्रास मिटविणे हे चिकित्सेचे मुख्य ध्येय आहे. तीव्र रोग, चिररोग, सामरोग या चिकित्सा करताना लंघन बृहणात्मक चिकित्सा अवस्थाभेदाने करावी लागते. यात संशोधन आणि संशमनाचा अंतर्भाव होतो. कृश व दुर्बलांना बृहण देऊन स्थूल मेधस्वी माणसांचे लंघन करून दोषहरण करावे लागते. उष्णाभिभूत दोष रोग्याचे शीतोपचारांनी आणि शीताभिभूत रोग्यांचे उष्णोपचारांनी दोषहरण करावयाचे असते. धातू क्षीण झाले असता त्यांचे पूर्ण आणि वाढले असता त्यांचा ऱ्हास करावा लागतो. एवंच व्याधीच्या मूळ कारणाच्या विपरीत चिकित्सा करून दोषावस्था नाहीशी करणे आणि धातुसाम्य प्रस्थापित करणे हे चिकित्सेचे मुख्य ध्येय आहे. हे चिकित्सा ध्येय साधताना स्वभाव परम या नैसर्गिक धर्माचा फायदा मिळत असतो. व्याधीच्या मूळ कारणांच्या विपरीत चिकित्सेने स्वभाव परम सात्म्यता उत्तम प्रकारे साधतो. लंघन, बृहण, रुक्षण, स्नेहन, स्वेदन, स्तंभन अशा 6 प्रकारच्या क्रिया रोगाच्या निरनिराळ्या अवस्थातून उपयोगी पडतात. या 6ही क्रिया लंघन, बृहण किंवा अपतर्पण आणि संतर्पण यातच समाविष्ट होतात. बृहण किंवा संतर्पणाने शरीरास बृहत्व म्हणजे देहाग्निबल प्राप्त होणे प्राप्त होते. लंघनाने शरीरात उत्साह युक्त हलकेपणा येतो. लंघनास अपतर्पण म्हणतात. शरीर धातू संतर्पणाने तृप्त होतात. त्याचे त्याचे अंश त्यांना त्यांना मिळून आत्मसात केले जाऊन शरीर धातू बलवान, पुष्ट, तेजस्वी होतात. त्यामुळे बृहण होते. अपतर्पणाने शरीर धातूंचे अंश त्यांना मिळत नाहीत.
त्यामुळे जितके अंश शरीरात असतील तेवढ्यावरच त्यांना निभावून न्यावे लागते. त्यामुळे संचित अंश उपयोगात आणले जातात. शरीरास हलकेपणा प्राप्त होतो, उत्साह वाटतो, जाड्य नाहीसे होते. परमार्थतः ब्रूहणाने शरीरात पृथ्वी आणि आप हे महाभूत वाढतात. लंघनाने तेज वायू आकाश हे महाभूतांश उत्पन्न होतात. दोष वैषम्यात महाभूतांशांची क्षयवृद्धी असतेच. महाभूतांश भौतिक तर दोषवैषम्य सेंद्रिय आणि सचेतन धातू दोष यात उत्पन्न झालेले असते. पांचभौतिक म्हणजे फिजिकल आणि दोष वैषम्य म्हणजे बायोलॉजिकल यांचा एकमेकांवर समवाय संबंध असतो. ब्रूहणाने धातू म्हणजे सेंद्रिय धातू आणि भौतिक द्रव्ये फिजिकल सबस्टन्सेस वाढतात. लंघनाने धातू आणि दोष बायोलॉजिकल सबस्टन्सेस आणि भौतिक द्रव्ये कमी होतात. असे ब्रूहण लंघनाचे कार्य शरीरात होते. वृक्षत्व, खरत्व, विषतता ज्याने उत्पन्न होते त्याला वृक्षण म्हणतात. स्निग्धता, विषंद, मृदुता, क्लेद ज्याने उत्पन्न होतो त्याला स्नेहन म्हणावे. स्तंभ, जडपणा, थंडपणा नाहीसा करणारे आणि स्वेद उत्पन्न करणारे विधान स्वेदन म्हणावे. गतिमत्व, चंचलत्व, सारखा प्रवाह थांबवणारे स्तंभन म्हणावे. शोधन आणि शमन असे लंघनाचे दोन प्रकार. जे दोषांना शरीराच्या बाहेर घालवते त्यांना शोधन म्हणतात. जे दोषांचे शोधन न करता विषमदोष सम करतात आणि समदोष समच ठेवतात, वाढवित नाहीत, त्याला शमन म्हणतात. शोधनाचे निरुहवस्ती, वमन, विरेचन, शिरोविरेक, रक्तस्राव करविणे असे 5 प्रकार आहेत. शमन 7 प्रकारचे. पाचन, दीपन, क्षुधानिग्रह, तृषानिग्रह, व्यायाम, सूर्यस्नान, वाऱ्याचा उपयोग करणे याला शमन म्हणतात. पचनशक्ती वाढवणारे ते पाचन आणि अग्निप्रदीप्त करणारे ते दीपन. दोष अतिप्रवृद्ध आणि मलसंचय अधिक असता संशोधन द्यावे. निरोबस्ती देऊन आतड्याच्या खालच्या आणि गुदकांडात संचित झालेल्या मलांचे आणि दोषांचे संशोधन होते. वांतीचे औषध आमाशयातील प्रवृत्त दोषांचे सम्यक निर्हरण करते. पक्वाशय, ग्रहणी, अधोग्रहणी यातील मलादोषांचे विरेचनाने शोधन होते. नाक, कान वगैरे ऊर्ध्वजतृगत दोषांचे शिरोविरेचनाने शोधन करावे. रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर, विसर्प, शोथ, विद्रधी यांचे संकर यात रक्तावर सेचन करावे, त्याने संशोधन होते. मध्यम दोषांचे आणि मलांचे पाचन दीपनांच्या सहाय्याने संशमन करावे. पाचन व दीपन यांचे कार्य केवळ पाचकाग्नीवरच होते असे नसून धात्वग्नी आणि भूताग्नीवरही त्याचे कार्य होऊन तेथील दोषांचे शमन होते. सुंठ आणि नागरमोथे यांचे कार्य पाचक पित्तावर होऊन पचनशक्ती वाढते. चित्रक, ओवा यांचे कार्य पाचकाग्नी रसाग्नी म्हणून होऊन अग्निवृद्धी होते, दीपन वाढते. पण रक्त, मांस, अस्थि यातील शारीरिक घटक आणि परमाणू येथपर्यंतचे पचन आणि दीपन वाढवण्याकरता मिरी, रसक, सुवर्ण वगैरे द्रव्यांवर अनेकानेक संस्कार करून त्यांची पचन आणि दीपन क्षमता वाढवलेली असते. वसंत कल्पाच्या एकंदर प्रक्रियेत आयुर्वेद ज्ञानी हे साधले आहे. हीनबली रोगास उपवास, तृष्णा निग्रह, वारा, सूर्यस्नान, व्यायाम इत्यादिकांनी उपचार करून दोष जिंकावेत. योग्य दोषदुष्य संयोगात, योग्य अवस्थेत, योग्य प्रकृतीत विचार करून योग्यच उपचार करावेत असा आयुर्वेदाचा दंडक आहे. लंघन सम्यक झाल्याने इंद्रिय निर्मल, स्वच्छ आणि प्रसन्न होतात. मलांचा उत्सर्ग चांगला होतो, अंगात तरतरी येते, अन्नाची रुची चांगली उत्पन्न होते, भूक तहान चांगली लागू लागते, पोट हलके वाटते, ढेकर चांगले येतात, घसा स्वच्छ निर्मल होतो, रोगाचा जोर हलका पडल्यासारखे वाटते, उत्साह खूप वाटतो, ग्लानी, डोळ्यावरची झापड, जडपणा नाहीशी होतात, एकंदरीत बरे वाटते. निर्व्यथे शांतरात मनी, आतून शरीरास प्रसन्नता वाटते. लंघनाच्या सर्व प्रकारांनी शरीरावर असाच परिणाम झाला पाहिजे. दोष आणि मलांचे क्षपण झाल्याबरोबर धातू कार्य किंवा धातुसाम्य प्रस्थापित होण्यास शरीरात सुरुवात होते. हे निसर्ग कार्य सुरू होते, हा स्वभाव आहे. याला ब्रूहणाने सहाय्य होते. ब्रूहणाने वायूचे आणि वातपित्तात्मक दोषांचे शमनही होते. रोगाच्या बरोबर झगडता झगडता शिणलेल्या, त्रस्त झालेल्या, कृश झालेल्या शरीरास ब्रूहण देणे अत्यंत फायदेशीर असते. त्याचप्रमाणे संशोधनाने कृश बनलेल्या, अतिमद्यपानाने कृश बनलेल्या, अतिस्थिर सेवनाने थकलेल्या किंवा शोकाधिकाने थकलेल्या रोगास ब्रूहण फार उपयुक्त होय.
भार वाहून वाहून मार्ग चालून चालून क्षीण झालेल्यांना ब्रुहण द्यावे. वृक्ष शरीरी, दुर्बल आणि वातप्रकृती यांना ब्रुहण द्यावे. गर्भिणी, बाळंतीण, लहान मुले, वृद्ध यांना ब्रुहणाचा वारंवार उपयोग करावा. इतरांना सुद्धा ग्रीष्म ऋतूमध्ये ब्रुहण द्यावे. ब्रुहण द्रव्ये प्रत्येक अवस्थांतरात वेगवेगळे वापरावे लागतात. व्याधिकर्षितास वसंत कल्पना, सुवर्णमालिनी, लघुमालिनी, मधुमालिनी, रत्नमालिनी योग्य प्रकारे निवडून योग्य प्रमाणात योग्य संयोगाबरोबर दिल्यास उत्तम ब्रुहण करते. औषधांच्या उपयोगाने कृश बनलेल्या रोगास सिद्ध रसायने म्हणजे च्यवनप्राश, अमृतप्राश, ब्राह्म रसायन, लोहामलकी रसायन, सुवर्णामलकी, पिप्पली रसायन देऊन ब्रुहण करावे. पथ्यकारक आणि स्नेहयुक्त आहार द्यावेत. वर्धमान पिप्पली सिद्ध दुग्ध यात प्रशस्त होय. मध्यकर्षितास द्राक्षारिष्ट, द्राक्षासव यांनी ब्रुहण होते. स्त्री सेवनाने कृश झालेल्यास वंग, त्रिवंग, चंद्रप्रभा, वसंत कुसुमाकर, मकरध्वज यांचे ब्रुहण फार प्रशस्त होय. मानसिक आघात, शोकाधिकाने त्रस्त आणि कृशरोगास सारस्वतारिष्ट, अभ्रक, मौक्तिक, चंद्रकला यांनी ब्रुहण होते. मार्ग चालून, भार वाहून, अतिश्रम करून कृश झालेल्यास मांसरस, अमृतप्राश यांनी ब्रुहण करावे. वृक्ष, कृश, दुर्बल, वातप्रकृती यांना भल्लातक, अमृत भल्लातक, बलारसायन यांनी ब्रुहण करावे. गर्भिणीस मनुका, खजूर, चारोळी, बदाम किंवा बदाम पाक, गर्भपाल रस, प्रवाळ, कामदुधा, सुवर्णमाक्षिक यांनी ब्रुहण द्यावे. बाळंतिणीस दशमुलारिष्ट, सौभाग्यशुंठी पाक, लोणी, तूप, डिंकाचे लाडू यांनी ब्रुहण करावे. लहान मुलांना मधुमालिनी वसंत, मंडूर, मधुमंडूर यांनी आणि वृद्धांना अभ्रक, कांतलोह, भवमंडूर, मुंडलोह, शिराजतू यांनी ब्रुहण करावे. एकंदरीत मांसरस, दूध, साखर, तूप, मधुर आणि स्निग्ध द्रव्ये यांचेच बस्ती, यथास्थित झोप, मऊ मऊ शय्येवर सुखाची झोप, अभ्यंग स्नान, मनाचे संतोषयुक्त समाधान म्हणजे निर्वृत्ती आणि आनंदाची, समाधानाची परिवारांकडून परिस्थिती यांनी उत्तम ब्रुहण होते. मांसरस तयार करताना मांस घ्यावयाचे ते विषयुक्त शस्त्राने मारलेल्या प्राण्याचे घेऊ नये. थकलेला प्राणी नसावा. प्राणी तरुण आणि सात्म्य प्रदेशात वास्तव्य करणारा मृग, मत्स्य, पक्षी यापैकी प्रशस्त असा असावा. मांस खाणाऱ्या प्राण्यांचे मांस अधिक ब्रुहण होय. मांसासारखे देहाचे ब्रुहण करणारे दुसरे प्रभावी आहारद्रव्य नाही. त्यातल्या त्यात दुसऱ्या प्राण्याचे मांस खाणाऱ्या प्राण्यांचे मांस अधिक समृद्ध असते. त्याने ब्रुहण अधिक होते. कोणत्याही प्रकारची चिंता नसणे, आनंदी वातावरण, वारंवार संतर्पण, खूप गाढ झोप ही कृश माणसात सुद्धा ब्रुहण करून पुष्ट करू शकतात. मांसनिवृत्त मानवांचे ब्रुहण बदाम, पिस्ते, चारोळी, लोणी, दूध, तूप, साखर वगैरेने साधता येते. हेच ब्रुहण कार्य रससिद्धांनी महालक्ष्मी विलास, वसंत कुसुमाकर वगैरे सिद्धकल्पांच्या सहाय्याने साधण्याची युक्ती योजली आहे. मांस देहाचे ब्रुहत्व करीत असले तरी त्यात दोषे पुष्कळच आहेत हे लक्षात घेऊन आर्य निवृत्त मध्यमांस झाले. वृक्षण आणि स्नेहन, स्वेदन व स्तंभन याचा अंतर्भाव लंघन आणि ब्रुहणातच होतो. दोषांचे तरतम भावाने अनेक संसर्ग होतात, पण चिकित्सेच्या दृष्टीने या सहात किंबहुना दोहोतच ती व्यवस्थित रीतीने करता येते. ज्याला लंघनच देणे योग्य आणि आवश्यक त्याला ब्रुहण देऊ नये, पण ब्रुहण योग्य अशा व्यक्तीस मृदू लंघन देण्यास हरकत नाही किंवा देश, काल, बल यांचा विचार करून त्यांच्यावर योग्य ते युक्त असे उपचार करावेत. ब्रुहण चांगले झाले म्हणजे बल प्राप्त होते, शरीर पुष्ट दिसते आणि ब्रुहणाने साध्य होणाऱ्या रोगांचे शमन होते. ब्रुहण लंघनात्मक द्विविधोपक्रम किंवा वृक्षणाधिकांनी षडविधोपक्रम करताना दोषांचा प्राधान्य करून विचार करावा लागतोच. एकच दोष अनेक कारणांनी दुष्ट होतो. काही दिवस तो विशेष त्रासदायक होतही नाही, पण तोच दोष कालाधिकांच्या प्रभावाने पुन्हा पुन्हा उचल खातो, दुसऱ्या स्थानात विकार उत्पन्न करतो आणि म्हणून विकार प्रकृती, अधिष्ठाने, रोगाला घडलेली विशिष्ट कारणे यांचा विचार करून रोगांवर शीघ्र उपचार करावेत.
तीव्र आशुकारी नवीन रोगांची चिकित्सा करताना दोषांचा तर तारतम्य परिकल्पनेने विचार करावाच लागतो, पण त्याचबरोबर दूष्ये म्हणजे रसरक्त मांसमेध अस्थिमज्जा शुक्र ओज परम ओज यापैकी कोणाची दृष्टी झाली आहे याचा विचार करावा लागतो. तसेच देश म्हणजे देहाचा अवयव, अवयव प्रविभाग, मनोदेश, बाह्य देश म्हणजे जांगल अनुसाधारण, त्याचबरोबर बल म्हणजे देहबल, तसंच काल म्हणजे दिवस रात्र महिना ऋतू अयन, तसंच अग्निबल म्हणजे पचनशक्ती, तसंच प्रकृती म्हणजे वात पित्त कफ सम म्हणजे वय बाल्य तरुण स्थविर वार्धक्य, तसंच सत्व म्हणजे मनोबल, तसंच सातम्य म्हणजे मानवलेल्या गोष्टी न मानवणाऱ्या गोष्टी, आणि रोगांच्या निरनिराळ्या अवस्था अवस्थांतरे या सर्वांच्या सूक्ष्म सूक्ष्म अवस्थांचा आणि अवस्थांतरांचा अत्यंत सूक्ष्म दृष्टीने विचार करून चिकित्सा केल्यास ती अवश्य फलदायी होते, ती विफल कधीच होत नाही. याच तत्व प्रणालीचा विस्तार चिकित्सा प्रबोधार्थ प्रत्येक रोगाच्या चिकित्सेत दिला आहे. आयुर्वेदीय चिकित्सा प्रणाली अत्यंत श्रेष्ठ भूमिकेवरून रोगचिकित्सा करण्याचा प्रयत्न करते, आदेश देते. वैद्याने आपली प्रज्ञा वाढवून आयुर्वेद तत्वे आपणात बाणवून तदाकारता प्राप्त करून घेतल्यानंतर रोगाची सर्वथा परीक्षा करून सर्व गोष्टींचा सर्व बाजूने विचार करून त्यावर सतत दृष्टी ठेवून चिकित्सोपक्रम आणि औषध योजना करावी आणि त्यास ध्रुव शाश्वत अखंड आरोग्य प्राप्त करून द्यावे. तात्पुरते रोगशमन हे वैद्यांचे कर्तव्य किंवा शील नव्हे. नवीन किंवा तीव्र रोगांच्या चिकित्सेतील ही तत्वे जुनाट रोगातही उपयोगी पडतातच, पण जुनाट रोगात दोष तिर्यकगत होतात. तीव्र व्याधीत प्रकोपित झालेले दोष काही काळ आपापल्या स्थानात आणि इतर स्थानात तसेच स्वस्थ पडून असतात. नंतर त्यांना वैषम्य दृष्टी क्षय प्रसरादिकांना प्रक्षोभी कारणे घडली म्हणजे ते इतर स्थानी सुद्धा प्रकोपित होऊन व्याधी उत्पन्न करतात. नवीन दोष धातूत लीन होतात, जुनाट बनतात आणि मग त्यांच्या योगे जुनाट रोग उत्पन्न होतात. जुनाट रोगात दोष तिर्यकगत होतात, धातूत लीनही होतात, रोगास पुष्कळ दिवस त्रास देतात. ज्यांच्यावर त्वचेने चिकित्सा करून उपयोग होत नाही त्यावर फार जपूनच शमन चिकित्सा करावी लागते किंवा दोष सुखाने कोष्ठात आणून मग त्यांचे संशोधन करावे लागते. विरेचन आणि वमन विचारपूर्वक योजून कोष्ठगत दोष सुखाने जवळच्या मार्गाने बाहेर पडतील अशी योजना करावी लागते. ही तत्वमीमांसा सुधारण स्पष्ट करू. अगदी नित्य परिचयाचे शीतपूर्वक ज्वराचे म्हणजे मलेरियल फीवरचे उदाहरण घेऊ. शीतपूर्वक ज्वर किंवा विषम ज्वर एका प्रकारच्या डासापासून शीतपूर्वक ज्वराचे जंतू शरीरात टोचले जाऊन या जंतूपासून उत्पन्न होतो हे डॉक्टर रॉजर्स रॉस यांचे आधुनिक संशोधन जमेस धरण्यास आयुर्वेद हरकत घेत नाही. जंतूंच्या पासून संतत सतत अन्यद्युष्क एकाहिक दिव्याहिक चातुर्थिक विपर्यय असे विषमज्वर उत्पन्न होतात. त्यात दोन दोष आणि रसरक्तादी दूष्ये दुष्ट होऊन ज्वर उत्पन्न होतात. हे ज्वर प्रथमतः तीव्र स्वरूपाचे असतात. साधारणतया कोइनेल, पॅल्युड्रिन, मेपॅक्रिन, प्लॅझ्मोक्विन किंवा आयुर्वेदीय महाज्वरांकुश वगैरे औषधांनी नवीन दोषदूष्याचे संयोगज व्याधी तात्पुरता प्रशम पावतो. पुन्हा पुन्हा ज्वर होऊन प्रशम पाहून दोष पुन्हा पुन्हा विषम होतात, तीव्र ज्वर उत्पन्न करतात. तेच दोष तिर्यकगत होतात. रक्तात त्यांचा संचय प्रकोप प्रसर होता प्लीहा आणि यकृत या स्थानात ते जातात. त्या स्थानात त्यांचा स्थानसंश्रय होतो, रोग जुनाट होत जातो, प्लीहाभिवृद्धी होते, यकृत वाढते, कोष्ठात स्रोतरोध होतो, दोष कोष्ठात तिर्यकगत होतात, अजीर्ण मलसंचय होतो, जठर रोग होतो, शोफ उत्पन्न होतो, जलोदर होते. हा सर्व व्याधी संकर एका रोगापासून दुसरा रोग उत्पन्न होऊन त्यापासून पुन्हा तिसरा रोग उत्पन्न होतो, त्याचा परिपाक असतो. पण सर्व व्याधी संकरास निदान म्हणजे मूळ कारण दोष वैषम्य, दोषक्षय, दोष प्रसर, प्रकोप, स्थान संश्रय आणि त्यानंतर तेच दोष तिर्यकगत होऊन धातूत लीन होणे ही विविध दोषदूष्य संयोग परंपरा असते. याचा विचार करून दोषप्रत्यय चिकित्साच करावी लागते. असल्या जुनाट रोगात निश्चित निदान करण्याकरता उपशयाचा उपयोग करावा लागतो. गूढलिंगम व्याधीम उपशय अनुपशयाभ्याम परीक्षेत.
दोषांच्या विपरीत गुणांचे योग्य द्रव्याने संशोधन आणि संशमन हाच योग्य चिकित्सा क्रम येथेही अवलंबावा लागतो. आता राहिला सामरोगाचा विचार आणि त्याची विशिष्ट चिकित्सा प्रणाली. याबद्दल विचार करून हे प्रकरण पुरे करू. आम म्हणजे आव नव्हे हे प्रथमतः स्पष्ट विचारात घेतलेले बरे. आमाच्या दोन व्याख्या. उष्म्याच्या म्हणजे पाचकाग्नीच्या अबलत्वामुळे आद्य धातू जो रसधातू तो अपाचित राहून दुष्ट होतो. दुष्ट अपक्व रसधातू आमाशयगत होतो, त्याला आम म्हणतात. किंवा अतिदुष्ट झालेल्या दोषांच्या अन्योन्य मूर्छनेपासूनही कोद्रूपासून जसे जल आणि कोद्रू मूर्छनेने विष तयार होते तसा आम उत्पन्न होतो. या दोन्ही व्याख्येप्रमाणे अन्नाच्या पासून किंवा दोषांच्या पासून शरीरातल्या शरीरात विशेषतः पक्वाशयापासून गृहिणीपर्यंतच्या अवयव प्रविभागात उत्पन्न होणारे स्वयंदृष्टीज विष म्हणजे आम होय. श्री चरकाने प्रतिपादलेले अन्नविष ते हेच होय. अपाचित अन्नास शुक्तता म्हणजे शुक्तत्वम इति आमताम विरूपताम चक्रपाणी उत्पन्न होते. त्यास विषता येते, आम तयार होतो. या आमाने संयुक्त दोष आणि दुष्ट याने दुष्ट झालेल्या रोगास साम म्हणतात. स्रोतरोध, बलभ्रंश, जडपणा, वात जखडल्याप्रमाणे वाटणे, आळस, अपचन, वारंवार तोंडास पाणी सुंटून थुंकावेसे वाटणे, भयंकर रुची, थकवापार, मलमूत्रांची यथायोग्य प्रवृत्ती नसणे, त्यांचा अवरोध झाल्याप्रमाणे वाटणे ही सामदोषमनांची लक्षणे होत. सर्व देहभर पसरलेले सामयुक्त सामदोष धातूत लीन झाले आणि तेथून किंवा इतर स्थानात लीन झाले असता तेथून संचालित होणे दुष्कर असता संशोधनाने त्यांचे निर्धारण करू नये. त्याचे हरण करू जाणे अत्यंत त्रासाचे आणि शरीरास फार फार पीडाकर होते. इतकेच नव्हे तर ज्या स्थानात सामदोष असतात त्या स्थानांचाही या दोषहरण करण्याच्या प्रयत्नात नाश होतो. म्हणून सामदोषांची चिकित्सा पाचन, दीपन, स्वेदन यांच्या साधनांनी करावी. पाचन, दीपन, स्वेदन द्रव्ये योग्य संस्कारयुक्त असावी लागतात. सामदोष स्वाभाविकच कित्येक वेळा चलित होतात. त्यांचा निसर्गानेच उत्क्लेश होतो. जुलाब होतात, वांत्या होतात. निसर्गाचा प्रयत्नच असतो. दोषाचा स्वभावपरम नेहमीच होतो. मात्र निसर्ग क्रिया निश्चित आणि अविकृत असावी लागते, म्हणजे मग निसर्गतः शुद्धी होते. दोष बाहेर टाकण्याच्या साधनांचा निसर्ग उपयोग करून घेतो. दोष चाळवले जातात वरून किंवा खालून. दोष विरेचनाच्या शरीराच्या बाहेर पडतात. आमाजीर्ण, विषुचिका सुरू होते. विषुचिका दोष संचालित झाल्यामुळे होते. तिचा अवरोध करू नये. चाळवलेल्या दोषांना बाहेरच पडू द्यावे. संधारण करू नये. त्याचे औषधाने स्तंभन केल्यास आणखी एखादा भलताच रोग उत्पन्न होण्याचा संभव असतो आणि म्हणून असली दोषांची स्वयंप्रवृत्ती होऊच द्यावी. दोष प्रवृत्तीची प्रथमतः उपेक्षाच करावी. मात्र आहार हितकारक ठेवावा. किंबहुना खाण्यास काहीही न देणे इष्ट. सबंध दिवसभर उपवास करावा आणि मग दोष निघून जाऊन शरीर निर्दोष झाले म्हणजे मग पातळ पेया, विलेपी, फोडणी न दिलेल्या धान्याचा कट किंवा नंतर संस्कार केलेल्या धान्यांचा कट याप्रमाणे क्रमाक्रमाने खाण्यास द्यावे. आमाचा विष्टंभ झाला असता अलसक उत्पन्न होतो. त्यात आहाराचे धड पचनही होत नाही, अन्न खाली धड सरकत नाही, वरही निर्गमन होऊन वांतीही होत नाही. आमाशयात आहार स्वस्थ पडून राहतो. क्लेदक कफाने आहाराचा लोळागोळा होतो. दोषांच्या युगाने क्षोभ उत्पन्न होतो. समान वायूच्या प्रकोपाने अन्न शल्यरूप होते. आमाशयातून खाली पक्वाशयातही ढकलले जात नाही. वर तोंडाकडेही सरकत नाही. आमाशयातच निष्क्रियता उत्पन्न झाल्याने तेथेच पडून राहते. त्यामुळे अत्यंत तीव्र शूल उत्पन्न होतो. घबराट, ताण, घाम सुटणे ही लक्षणे उत्पन्न होतात. वांती किंवा अतिसार यांची बिलकुल प्रवृत्ती उत्पन्न होत नसते. याचाच आत्यंतिक परिणाम म्हणून दंडकालसक उत्पन्न होतो. यात सर्व शरीर लाकडाप्रमाणे ताठ बनते. हा विकार अत्यंत भयंकर. यात आमादोष अत्यंत दुष्ट होऊन त्याने सर्व अंतस्रोतसे बद्ध झाल्यासारखी होतात. हा महाभयंकर आमदोष सर्व शरीरभर तिर्यक पसरतो आणि असली भयंकर लक्षणे उत्पन्न होतात. आमदोष अत्यंत घोर असतो. त्याला खरोखरी विष अशीच संज्ञा देणे बरे. विषाप्रमाणेच हा अत्यंत सत्वर जीवितनाशक असून विषाप्रमाणेच लक्षणे होतात. शिवाय यावर उपक्रम करावयाची पंचायत पडते. विषोपक्रम शीत तर आम उपक्रम उष्ण करावा लागतो. तरी पण यात ही चिकित्साही करावीच लागते.
अलसीभूत शल्यभूत आम साध्यावस्थेत असल्यास फार त्वरित वांतीचे औषध देऊन तोंडावाटे बाहेर पडेल अशी तजवीज करावी. वेखंड, सैंधव, गेळफळ यांचे समभाग चूर्ण घेऊन ते पिण्यास द्यावे. नंतरही गरम पाणी पाजावे. घाम येण्याकरता शेकावे. मल आणि वाताचे अनुलोमन करणारी फलवर्ती गुदात घालावी. वाकडी तिकडे होणारी हात, पाय, तोंड, डोळे, पाठ, पोट वगैरे अंगे स्वेदांनी शेकून वर गरम कापडाने बांधून टाकावे. खाण्यास काही देऊ नये. तीव्रशूल असला तरी शूलग्न औषध या अवस्थेत देऊच नये. चुकीने दिले गेल्यास रोगाचा अंतच होतो. शूलग्न औषधांनी तात्पुरता शूल शमल्यासारखे वाटते, स्तंभन होते, दोषांचे औषधांचे पचन होत नाही. आमाचा संचय तसाच राहतो, तोच भयंकर विकारकारी होतो. आमविकारांची शांती अपतर्पणाने होते. आमदोषांच्या अल्प, मध्य आणि प्रभूत अवस्थांमध्ये हे अपतर्पणही 3 प्रकारे योजावे लागते. अल्पदोष असता लंघन, मध्य दोषात लंघन आणि पाचन आणि प्रभूत दोषावस्थेत संशोधन. हेतू हा की दोष समूळ नाहीसे व्हावेत. लंघन म्हणजे उपवासाने जाठराग्नीस अन्नपचनाच्या कार्यापासून निवृत्ती मिळते. त्यामुळे आमाचे अल्प प्रमाणात आम असता पचन होते. मध्य प्रमाणात केवळ अग्नीस पचन कार्य निवृत्त करून भागत नाही. पाचक औषध देऊन पाचकाग्नीची पचनक्रिया वाढवावी लागते, म्हणजे मग आमाचे पचन होते. आमदोष अधिक वाढल्यास त्यात लंघन किंवा लंघन पाचन यांनी कार्यभाग होत नाही, तर लंघन देऊन आमदोषांचे संशोधनच करावे लागते, तरच तो वाढलेला आम समूळ नाहीसा होतो. आमाने अग्निमान्य उत्पन्न झाले असता औषधाचे, अशनाचे, दोषाचेही पचन होत नाही आणि म्हणून अजीर्णात तीव्र अर्ती असली तरी शूलग्न औषध देऊ नयेत. संशोधनात वामक औषधांचा पचनाचा प्रश्नच नसतो. विरेचक औषधांचे पच्यमानावस्थेतच कार्य होते. वामक औषध आमाशयात गेल्याबरोबर त्याचे कार्य होते. वांती वाटे बाहेर पडून जाते. त्याचबरोबर आमदोषही बाहेर पडून जातो. विरेचक औषधांचे रसवीर्य परपाक यातच कार्य होते. विरेचनाबरोबर आमदोष बाहेर निघून जातो. म्हणून वामक आणि संशोधक औषधे देण्यास हरकत नाही. आमप्रकरण रोगपरीक्षेत आलेले असून तरी सुद्धा चिकित्सेत पुनरुक्ती प्रदोष दोष पत्करूनही द्यावेच लागले आहे. याचप्रमाणे याच तत्वावर दुसऱ्या व्याधीची चिकित्सा करावी. अल्पदोष असता लंघन, मध्य दोषात लंघनपाचन, प्रभूत असता संशोधन, अर्थात कारणांच्या विपर्यायाने चिकित्सा करावी लागते. व्याधीन्मूल विपर्ययेण उपचरंता सम्यक प्रवृत्तौ स्थापयामः हाच सिद्धांत प्रमुख होय. याच सिद्धांतानुसार तदर्थकारी चिकित्सा ही आयुर्वेदीय चिकित्सा प्रणाली सर्वात श्रेष्ठ होय. कारणांच्या अनुरोधे दोषमल दृष्टी होऊन रोगरूप कार्य घडते. लक्षणांनी रोग जाणता येतो. दोषत्व नाहीसे होऊन रोगत्व नाहीसे होते. धातुसाम्य प्रस्थापित होते, ते सुद्धा धातुसाम्योत्पादक कारणांनी. द्रव्य अद्रव्यरूप कारणांचा परिणाम शारीरिक चेतन परमाणूंवर शमन आणि कोपन असा द्रव्यातील वीर्यांनी किंवा प्रभावांनी घडतो. अद्रव्यांचा सुद्धा असाच परिणाम घडतो. अद्रव्याचा परिणाम मन, इंद्रिये, इंद्रियार्थ, इंद्रियार्थ संयोग आणि त्रिधातू सचेतन परमाणू असा घडतो. द्रव्याचा परिणाम बाहेरून आभ्यंतर भागावर तर अद्रव्यांचा परिणाम आतून बाहेरल्या भागांवर घडत राहतो. दोषाप्रमाणे मल ही स्थूल आणि सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म असतात. त्यांचेही अवस्था वेदाप्रमाणे संशोधकांनी निर्धारण करावे लागते. दोष पक्व झाले, अग्नी प्रदीप्त झाला म्हणजे स्वाभाविक शारीरिक प्रतिकार सुरू होतो. त्यातच अभ्यंग, स्नेहपान, बस्ती इत्यादी उपचार युक्तीने करण्याने तदर्थकारित्व उत्पन्न होते. रोगनाश होतो, धातुसाम्य प्रस्थापित होते. युक्तीचे वर्णन श्रीमद चरकाचार्यांनी मोठे बहारदार केले आहे. मात्रा आणि काल यांचा अवलंब म्हणजेच युक्तिचिकित्सा. युक्तिचिकित्सा सिद्धी युक्तीत साठवली आहे. द्रव्य, त्याचे गुण, त्याची कार्ये, रोग, रोगाची लक्षणे, कारणे या सर्वांचे परिपूर्ण ज्ञान असलेल्या शास्त्रज्ञात सुद्धा युक्ती हवीच. कारण युक्तिज्ञ हा केवळ ज्ञानी शास्त्रज्ञांपेक्षा उत्कृष्ट कार्य करून जातो. युक्तीने चिकित्सेतील तदर्थकारित्व साधते. मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार. या ठिकाणी आपलं 6वं प्रकरण आयुर्वेदाने प्रतिपादिलेली चिकित्सा तत्वे संपलेलं आहे. पुढच्या भागात आपण चिकित्सेतील तदर्थकारित्व
वाचूया आणि समजून घेऊया. आझादी का अमृत महोत्सवाच्या निमित्तानं आपण हे 75 भाग अभिवाचनाचे सुरू केलेले आहेत. या अभिवाचनामध्ये आयुर्वेद चिकित्सा प्रबोध या ग्रंथांना आपण सुरुवात केलेली आहे. आपणास जर आणखी काही ग्रंथ वाचून हवे असतील तर आम्हाला कृपया सांगा. आम्ही नक्कीच ते ग्रंथ मिळवून ते अभिवाचन करण्याचा प्रयत्न करू. प्रथमतः याच्यामध्ये प्रकाशित नसलेले किंवा प्रकाशित असलेले परंतु चलनात नसलेले असे ग्रंथ की जे चिकित्सेला उपयोगी आहेत, व्यवहाराला उपयोगी आहेत, त्यांचा उपयोग, त्यांचं अभिवाचन करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि त्या दृष्टीने असे ग्रंथ जर आपल्यापाशी असतील तर आपण ते जरूर कळवा. पुढचा भाग येईपर्यंत म्हणजे उद्या, तोपर्यंत आपण थांबूया. या प्रकारचं अभिवाचन चालू आहे हे आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांनी कळवावं अशी सगळ्या प्राध्यापकांना मी नम्र विनंती करतो. त्याचप्रमाणे आयुर्वेदाच्या चिकित्सकांना याचा उपयोग होईल. विशेषतः एका स्थानाहून दुसऱ्या स्थानामध्ये जात असताना, गाडीमध्ये ऐकताना किंवा आणि कुठल्याही कारणावेळीस कुठलंही काम करत असताना आपण हे सहजपणे ऐकू शकता. आपला वेळ वाचेल आणि एक सुंदर पुस्तक वाचल्याचं समाधान यामध्ये आपल्याला मिळेल. यूट्यूब चॅनलवर आयुर ट्रेजर या यूट्यूब चॅनलवर हे सगळं उपलब्ध आहे आणि कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहे. आणि त्यामुळे आपण सर्वांनी याचा जरूर लाभ घ्यावा. नमस्कार, धन्यवाद.